आरोपी निदा खानला अटक झालेली आहे आणि त्यानंतर तपासामध्ये नवे तपशीलही समोर आलेले आहेत। निदा खान गेल्या 4 दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर शहरातल्या नारेगाव परिसरातील कैसर कॉलनीमधील एका फ्लॅटमध्ये राहत होती। ती आई वडील भाऊ आणि मावशीसह त्या फ्लॅटमध्ये वास्तव्यास असल्याची माहिती पोलीस तपासामध्ये समोर आली आहे। दरम्यान गेल्या 2 दिवसांपासून नाशिक गुन्हे शाखेच्या पथकाने संबंधित फ्लॅटवर नजर ठेवली होती। त्यानंतर संभाजीनगर पोलिसांच्या मदतीने निदा खानला ताब्यात घेतला गेलाय। अटक झाली आणि या अटकेनंतर नाशिक पोलिसांनी तिला न्यायाधीशांसमोर हजर केलं। न्यायालयाकडून ट्रान्झिट रिमांड मिळाल्यानंतर नाशिक पोलिसांचा पथक निदा खानला घेऊन नाशिककडे रवाना झालाय। गेल्या 20 ते 25 दिवसांपासून निदा खान फरार होती। पोलिसांची अनेक पथकं निदा खानच्या मागावर होती। अखेर फरार निदा खानला अटक झालेली आहे आणि चौकशीमध्ये तिच्यावर जे आरोप होते ते सुद्धा निष्पन्न झालेले आहेत आणि त्यामुळे आता काय कारवाई होते याकडे लक्ष असेल। या संदर्भात आणखी जाणून घ्यावा आमचे प्रतिनिधी सुमित आपल्या सोबत आहेत। सुमित, आपण पाहतोय सातत्याने पोलीस मागावर होते, माग घेत होते, अखेर निदा खानला अटक झालेली आहे। आता पुढची कारवाई नेमकी कशी असेल? नाशिक डिस्टन्स प्रकरण जे राज्यभरात गाजलेलं आहे त्या प्रकरणात ती जी मुख्य आरोपी गेल्या महिन्याभरापासून ती फरार होती। तर अखेर तिचा तपास पोलिसांना लागलेला आहे। तिला छत्रपती संभाजीनगरच्या नारेगाव परिसरात असलेल्या कैसर कॉलनीतून तिला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि गेल्या 4 दिवसापासून ती त्या ठिकाणी राहत होते। आपले आई वडील भाऊ आणि मावशीसह अशा 5-6 जण मिळून त्या ठिकाणी राहत होते। 2 दिवसापूर्वी पोलिसांना ही माहिती मिळाली, त्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी 2 दिवस त्या ठिकाणी पोलिसांनी तपास केला आणि त्यानंतर पोलिसांना खात्री पटली की निदा खान जी आहे, त्यानंतर पोलिसांनी तिला ताब्यात घेतलेला आहे। मात्र मोठी कारवाई पोलिसांना मोठी कारवाई पोलिसांनी केली आहे आणि शेवटी जी महिन्याभरापासून निदा खान फरार होती अशी पोलिसांनी ताब्यात घेतली। त्यामुळे बरोबर आहे। आणि आता इतक्या दिवसांनी जर निदा खानला अटक झालेली आहे तर साहजिक आहे चौकशी होईल आणि या चौकशीमधून आणखी काही धागेदोरे हाती लागतात का याचे अपडेट घेत राहू। सुमित, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।